मुळात 2014ला नगर परिषद आली आणि त्यावेळेस इलेक्शन झाली आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर 5 वर्ष संपल्याच्या नंतर प्रशासक लागू झाले आणि त्याच्यानंतर जे कामकाज झालं त्याच्यावर तसं पाहायला गेलं तर पब्लिक जनता तशी नाराज आहे आणि लोकप्रतिनिधी आपला लोकप्रतिनिधी तिथं असणं गरजेचं असतं असं एक मानसिकता प्रत्येक मतदाराची असते आणि त्या अनुषंगाने आज मतदान होत आहे राजगुरुनगर नगर परिषदेला. ते होत असताना लोकांमध्ये प्रचंड मनापासून उत्साह आहे कारण त्यांना आज अशी शाश्वती वाटते की इलेक्शन झाल्याच्या नंतर आपला प्रतिनिधी तिथे जाणार आहे म्हणून लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक स्वतःहून मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहे असं आम्ही आता सध्याचं चित्र पाहतोय. साधारणपणे प्रश्न सुटतील अशी आशा आहे म्हणून लोकांची गर्दी आहे असं वाटतं. 100% तसंच आहे. आपले सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणजे छोटी छोटी कामं असतात ते आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते सुटतील अशी प्रत्येकाला आशा आहे. साधारण नेहमी जर आपण पाहिलं तर 55च्या पुढे आणि 60च्या जवळपास 62 असं होतं पण माझ्या नॉलेजनुसार हा मतदाराचा टक्का यावेळेस साधारण 75% जायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते तसं म्हणजे जागरूकता मतदारांमध्ये आणत आहेत आणि घरोघरी जाऊन विनंती करत आहेत आणि त्या निमित्तानं त्यांना विनंती करून मतदानापर्यंत येण्यासाठी आग्रह करत आहे. ते आता तो निवडणुकीचा आयोगाचा विषय आहे परंतु आता मला वाटतं एक 12 इलेक्शन नगर परिषदेच्या त्याच्यावर स्थगिती आलेली आहे आणि त्या झाल्याच्या नंतर त्याचा आणि याचा निकाल एकत्रच होईल असा एक प्रघात असतो. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुद्धा लगेच होणार आहे तर याचा इम्पॅक्ट त्या निवडणुकांवर राहील का काही? तसा ते ग्रामीण भागातला मतदार आहे आणि हा शहरी भागातला मतदार आहे. नाही म्हटलं तर ते याचा फरक तसा बऱ्यापैकी राहतो. साधारणपणे ग्रामीण भागेतही हे तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ इथलीच असते याचा आणि त्याचा संबंध साधारणपणे व्यावसायिक असेल व्यापारी असेल किंवा काही संबंधातून असेल कार्यक्रमांचा असा असतो तर इम्पॅक्ट कसं राहील हा निकाल आणि तो निकाल जवळपास साम्य असेल का? 100% साम्यच असायला पाहिजे कारण तालुक्याचं गाव आहे मेन बाजारपेठ आहे इथं जो निर्णय होतो म्हणजे जे बाजारात खपतं तेच जे विकलं जातं तेच खपलं जातं असा एक नियम असतो म्हणून या निवडणुकीच्या आधारावर त्याचे निकाल लागायला काय हरकत नाही त्याप्रमाणे लागायला काय हरकत नाही.